नमस्कार. मी हेमंत मोने. विनोबांच्या गीता प्रवचनाचा आपण त्याचं विवेचन आपण करतो. श्रद्धात्रय विभाग योग असा जो 17वा अध्याय आहे, त्याचा पूर्वार्ध त्या आपण आता पाहणार आहोत. हे पहा, गीता काय म्हणते, "जे कर्म करशील, जे कर्म फळ तुला मिळेल, ते तू श्रद्धेने ईश्वराला अर्पण कर. जे मिळवशील, खाशील, जी आहुती देशील, ती श्रद्धापूर्वक ईश्वराला अर्पण कर. आणि हे सर्व ईश्वरासाठीच आहे, ही श्रद्धा तू दृढ कर." असं जे 9व्या अध्यायामध्ये सांगितलं, त्याचंच अधिक विवरण 17व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. ज्ञान आणि श्रद्धा यामध्ये विरोध आहे का? विरोध आहे असं मानलं जातं. ज्ञान आणि श्रद्धा एकत्र नांदू शकत नाहीत असा समज आहे. तो इथे दूर केलेला आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम या पंक्तीचा अर्थ सुरुवात श्रद्धेने आणि शेवट ज्ञानाने असा आहे. कुटुंबात काही चालीरीती असतात. कोणाकडे सत्यनारायण, तर कोणाकडे श्रावणी, कोणाकडे लघुरुद्र इत्यादी धार्मिक कार्यक्रम असतात. मनुष्य श्रद्धेने ते करतो. परंतु श्रद्धेने केलेल्या गोष्टीमागे ज्ञान असतंच असं नाही. बुद्धीने, विचाराने ज्ञान मिळतं. त्या ज्ञानाचा अनुभव घ्यावा लागतो. एखाद्या डॉक्टरचे औषध घेतले आणि आपली शारीरिक किंवा मानसिक तक्रार दूर झाली किंवा दूर होते असा अनुभव आला, तर त्या डॉक्टरवर त्याची श्रद्धा बसते. मी दुसऱ्या डॉक्टरकडे जाणार नाही, ह्याच डॉक्टराचं औषध घेणार असं तो म्हणतो. येथे अनुभवाने श्रद्धेला जन्म दिला. ही अंधश्रद्धा नव्हे. ज्ञानाचंही तसंच आहे. काही लोकांजवळ बुद्धी असते, ज्ञान असतं, पण त्यांच्या कार्यामध्ये किंवा कार्यातला सातत्य नसतं, कारण त्यांच्यात श्रद्धेचा अभाव असतो. म्हणून या अध्यायात गीतेने श्रद्धेविषयी सांगितलं आहे. जीवनाचं शास्त्र तर गीता सांगतेच, पण ते शास्त्र अंमलात आणण्यासाठी गीता कार्यक्रमही सांगते. हे पहा, तत्त्वज्ञान अमूर्त असतं, पण कार्यक्रम कसा असतो? तो मूर्त असतो. म्हणून गीतेने 17व्या अध्यायामध्ये सांगितलेला जो कार्यक्रम आहे, तो व्यक्ती आणि समाज यांनी कसोशीने अंमलात आणला पाहिजे. गीता सर्वसामान्यांसाठी आहे हे 17व्या अध्यायाच्या अभ्यासानं आपल्याला निश्चित समजेल. अलीकडे गीतेच्या शास्त्रशुद्ध पठणाचे वर्ग निघाले आहेत. आबालवृद्ध त्यात भाग घेतात आणि घेत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. पण फक्त पाठांतरानेच आपण गीतेचे उपासक आहोत आणि त्यातच इतिकर्तव्यता आपण मानतो, ह्या गोष्टींचा मात्र नीट विचार करायला हवा. गीतेने सांगितलेला कार्यक्रम आपल्या जीवनात आणणारी व्यक्ती ही गीतेचे नुसते पाठांतर असणाऱ्या व्यक्तीपेक्षा स्वतःप्रती आणि समाजाप्रती सजग आहे असं म्हटलं पाहिजे. मनुष्य समाज बघा, या सृष्टीत वनस्पती आणि मानवेतर प्राणी यांचं जीवन एकमेकांना पूरक आहे. प्राणी स्वतः अन्न निर्माण करीत नाहीत. त्यांचं म्हणजे शाकाहारी प्राण्यांचं जीवन हे वनस्पतींवर अवलंबून असलं तरी ते वनस्पतीसृष्टीचा ऱ्हास करीत नाहीत. कित्येक प्राण्यांच्या विष्ठेतून बियांचा प्रसार होतो. फुलपाखरं इत्यादी परागीभवनाला मदत करतात. प्राण्यांचे जे व्यवहार आहेत ते गुंतागुंतीचे नसतात, कारण ते त्यांच्या सहज प्रवृत्तीवर अवलंबून असतात. अन्न आणि निवारा यापेक्षा त्यांच्या गरजा या जास्त नसतात. एखाद्या बलाढ्य कुत्र्याने अशक्त कुत्र्यावर हल्ला केला तरी नंतर त्या अशक्त कुत्र्याने त्या ताकदवान कुत्र्यावर सूड उगवला असं कधी झालं आहे का हो? वाघाचं पोट भरल्यानंतर त्याचं भक्ष्य असलेल्या प्राण्यांवर तो गंमत म्हणून हल्ला करीत नाही. माणसामध्ये तसं नाही.
माणसामध्ये माणसालाच अनुकूल आणि प्रतिकूल असणाऱ्या प्रवृत्ती असतात. प्रेम, करुणा, लोभ, द्वेष इत्यादी ज्या भावना आहेत ना, त्या माणसामध्ये असतात. विकारवशता असते. एखाद्या भुकेल्या माणसाला दुसरा माणूस अन्न देईल, तसं प्राण्यात होणार नाही. एखादा मनुष्य आपल्या अपमानाचा बदला घेईल, कारण अहंकार माणसाला चिकटलेला असतो. प्राण्यांमध्ये अहंकार, प्रतिष्ठा, सूड इत्यादी काही नसतं. म्हणूनच प्राण्यांमध्ये कळप असतात, समाज नसतो. प्रथम माणूस आला, मग समाजाचा जन्म झाला. अशा तऱ्हेने व्यक्ती, समाज आणि निसर्ग किंवा सृष्टी म्हणू आपण, या 3 संस्था निर्माण झाल्या. त्या स्वयंभू आहेत. माणसाने आपल्या गरजा भागवण्यासाठी निरनिराळ्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय अशा संस्था निर्माण केल्या. त्याप्रमाणे वरील संस्था प्रयत्नपूर्वक निर्माण केल्या असं नाही, त्या आहेतच. निसर्ग आणि मानव यामुळे गीता जी आहे ती व्यक्ती, समाज आणि सृष्टी यांचा विचार करते आणि त्यासाठी कार्यक्रम सांगते आपल्याला गीता. सृष्टी या शब्दाचा सांप्रत युगात पर्यावरण असा अर्थ घेऊया. जंगलतोड, नद्यांचं प्रदूषण, हवेत कार्बनचं प्रमाणाबाहेर उत्सर्जन आणि त्यामुळे हवेची अशुद्धता, हे सर्व उपद्व्याप माणसाचे आहेत. निसर्ग, जंगले, आपल्याला वेढून राहिलेली हवा यांचं प्रदूषण माणसाच्या मुळावरच बेतलं आहे. याची जाणीव माणसाला आता झाली आहे. हे प्रदूषण थांबवण्याचे नकारात्मक आणि सकारात्मक प्रयत्न विज्ञानाच्या मदतीने माणूस करतो आहे. गीतेने याबद्दलची सूचना ही अगोदरच आपल्याला दिलेली आहे. सृष्टीमध्ये समतोल राखायचा असेल तर गीतेने यज्ञ हा कार्यक्रम दिला आहे. यज्ञ या शब्दाची आपली संकल्पना काय आहे? एक यज्ञकुंड असतं, त्यात तुपाची किंवा अन्य गोष्टीची आहुती अग्नीला अर्पण केली जात आहे, असं चित्र आपल्यासमोर आहे. मुळाक्षर शिकवण्यासाठी तक्ता वापरतात, तो सचित्र असतो. या अक्षराजवळ असं यज्ञकुंड दाखवलेलं असतं. परंतु गीतेला हे चित्र अभिप्रेत नाही. यज्ञाचे 3 अर्थ गीतेने सांगितलेले आहेत. कोणते आहेत ते? पहिला स्वच्छता, नंतर म्हणजे झीज भरून काढणं आणि तिसरा अर्थ निर्मिती करणं. हा यज्ञाचा अर्थ आहे. आपल्या घरातील खोलीत पसारा असतो. हॉलमध्ये एखादा कार्यक्रम पार पडला की काय चित्र दिसतं ते आपल्याला माहीत आहेच. म्हणजेच परिसराची स्वच्छता महत्त्वाची असते. बऱ्याचशा सोसायटींच्या प्रवेशद्वारापाशीच कचरा पडलेला असतो. याचा अर्थ परिसर स्वच्छतेच्या सामाजिक जाणीवेचा अभाव. दुसरं काय? शेतजमिनीतून आपण वर्षानुवर्ष पिकं घेतो. जमिनीची, मातीची झीज होते. त्यातील पोषक अन्नघटक कमी होतात. खत घालून, मशागत करून ही झीज आपण भरून काढतो. हा यज्ञाचा दुसरा अर्थ आहे. असं पहा, मानवाच्या गरजा भागवणाऱ्या गोष्टी निर्माण करणं म्हणजे ही यज्ञच आहे. धान्य निर्माण करणं, वस्त्र निर्मिती, धरणं बांधणं इत्यादी सर्व व्यवहार आपल्या समृद्धीसाठी असतात. त्यात स्वार्थ नसावा. या सेवेने आपल्याला समाजाचं ऋण फेडायचं आहे, ही भावना त्यामागे असली पाहिजे. गीतेने सांगितलेला यज्ञाचा हा अर्थ व्यक्ती आणि समाज यांनी घेतला पाहिजे. धनाढ्य कारखानदार, तथाकथित विकासक, सरकारी यंत्रणा, सत्तेची हाव या गोष्टींचं ग्रहण यज्ञ या संकल्पनेला लागू नये आणि याची खबरदारी आपण सर्वांनीच घेतली पाहिजे. तर अशी ही यज्ञाची व्याख्या किंवा कल्पना आपल्याला गीतेने छान विस्तृतपणे आपल्याला सांगितली. धन्यवाद.